सुरुवातीला खरं तर माझ्याकडून आपल्याला विजयादशमीच्या शुभेच्छा देणं अपेक्षित आहे, परंतु कोणत्या तोंडाने आपल्याला शुभेच्छा द्याव्यात असा माझ्या पुढचा प्रश्न आहे. विजयादशमी याचा अर्थ आहे की विजयाचा 10वा दिवस, आणि आपले पूर्वज 10 दिवस आधी घरापासून निघत असत, आपला पुरुषार्थ दाखवत असत, आणि 10व्या दिवशी घरी येऊन दसरा साजरा. आता आपलं सीमोल्लंघन हे जालन्याला येऊन टेकलेलं आहे. मी 250 किलोमीटरहून आलो, काही लोक 400 किलोमीटरहून आले, काही लोक 50 किलोमीटरहून आले. आपलं सगळ्यांचं सीमोल्लंघन झालंय, आणि दीपक भाऊचा कणभर पुरुषार्थ आपल्याला घेऊन गावाकडे. ही आपली विजयादशमी. 2:15 पावणे 3 वाजले, आणि आपल्याला 1 वाजता दीपक भाऊंच्या हातामध्ये माईक द्यायचा होता असं आपलं ठरलं. परंतु इतकी भाषणं झाली. आता मी प्राध्यापक आहे, मला दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सवय नव्हती, पण आपल्या जमातीमध्ये किती अभ्यासपूर्ण पद्धतीनं मुलं बोलायला लागलेली आहेत हे बघून माझा ऊर अभिमानानं भरून आला की आता कोणाचा माईचा लाल आपल्याला अडवू शकत नाही. कारण नुसती वाद रस्त्यावर पेटून उपयोगायच नाही, खरी ज्वाला मनात पेटली पाहिजे. जग कधी जाळता येत नाही, ज्वाला मनात पेटली, आणि ती ज्वाला तुमच्या सगळ्यांच्या उरामध्ये पेटलेली आहे. 24 तारखेला आपण जर ठरवलं असतं तर जालनाच काय मराठवाड्यामध्ये सुद्धा बराच गोंधळ आपण घातला. दीपक भाऊंनी फक्त हात वर केला असता तर जालन्याचा नकाशा बदलला असता. परंतु या देशासाठी त्याग करणारी आपली परंपरा आहे, देशाला आग लावण्याची आपली परंपरा नाही. ती परंपरा फडणवीसाची आहे. आपली परंपरा देश बिघडवण्याची नाही, देश घडवण्याची परंपरा. आता बरेचसे बांधव बोलत होते, आता मुद्द्यातच बोलतो, आता भाषण करणार नाही, मुद्द्यातच बोलतो. सरकारचं या उपोषणाच्या संदर्भातलं गांभीर्य काय आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही. 24 तारखेचा जो मोर्चा झाला त्याची दखल केवळ महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतली नाही, मीडिया आला नाही, हे आला नाही. रडगाणे गाणत होतं, रडगाणं गाणारी माणसं इतिहास रचत होती. दीपक भाऊंनी त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की गरज पडली तिथं तुम्हाला सांगतो. त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं तर आतापर्यंत या 16 दिवसापर्यंत मीडियाचं तोंड तुमच्याकडेच ठेवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. परंतु एकदा आपण मेंढख्या निवडला तर मेंढराचे गुण आपण घेतले पाहिजे, कारण जो व्यवसाय आपण करतो त्याचे गुण आपल्यात येतात. पण आपल्यामध्ये लांडगे घुसल्यामुळं आता कोणीतरी सांगितलं बघा, भगवानराव बोलले वाटतं, त्यामुळे आपण आपली वृत्ती सोडलेली आहे. आता दीपक भाऊ सांगतात त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करू. सरकार आपली दखल घ्यायला तयार नाही हे वास्तव आहे. मी एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. खरं तर मी म्हणायला पाहिजे आता की या आंदोलनामध्ये पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचा मी प्रयत्न करायला पाहिजे, जे सगळेच करतात. राजकारण गेलं खड्ड्यात, दीपक भाऊ तुम्ही आम्हाला पाहिजे. राजकारणाचं निसटलेलं घोडं कधी आम्ही गाठून त्यावर कधी बसू. आमची जमात हीच राजकीय जमात आहे. मेंढरा हाकता हाकता आम्ही राज्य केलेलं आहे. आणि तुम्ही तर म्हणताय रे मुंबईला, अरे तुमच्या बाप जाद्यानं दिल्लीच्या गादीवर कोण बसावं हे ठरवलेलं आहे. दिल्लीचेही तख्त राजतो महाराष्ट्र माझा. दीपक भाऊ माझं मत आहे. आमचे गुरु सांगायचे माझे
मला ज्यांनी घडवलं, माझे गुरु नेहमी म्हणायचे पंटर सोबत भांडणं करायचं नाही. देवेंद्र फडणवीस पंटर आहे आणि त्याचा आकार दिल्लीमध्ये मोदी तो त्याचा आकार आहे. आता काय झालं, मराठा समाज गेला, मुंबईमध्ये गेला की आपण म्हणतो आपण मी जाऊ. अनुकरण करणारी माणसं इतिहास घडवत नसतात, स्पष्ट बोलतोय, लक्षात ठेवा. त्यांनी केलं मग आम्ही करतो, हसू होतो. पंटरच्या नादी लागायचं नाही. त्याचा जो बिग बॉस बसलेला आहे, आकार जो बसलेला आहे, त्याला घेरण्याची ताकद या पिवळ्या वाघामध्ये आहे. हे देशाला दाखवायचं. तुम्ही म्हणता या मीडियानं नोंद घेतली नाही. अरे तुमची नोंद उत्तर प्रदेशच्या पालीनं घेतली, पालांनी घेतली, बघेलांनी घेतली, गडेरियांनी घेतली, वर गटीनं घेतली, खाली कुर्बानं घेतली. अरे तुमच्या रक्तामासाची माणसं भारतभर आहेत. ही तुमची जमेची बाजू आहे, बाकी कोणाचं नाही असं. म्हणून दीपक भाऊ आता नियोजन आपण हेही करू. फडणवीस तुम्ही पंटर आहात, तुमच्या खुर्चीला तर कधी आम्ही आग लावू शकतो. अरे जे तुम्हाला खुर्चीवर बसवू शकतात ते तुम्हाला खुर्चीवरून बाजूला करू शकतात, हे आम्हाला माहिती आहे. परंतु आम्हाला एकदा अहिल्यादेवींचे वारसदार म्हणून मल्हारराव, यशवंतराव, भीमाबाई होळकर, तुकोजी होळकरांचे वारसदार म्हणून एकदा दिल्लीचं सिंहासन हलवायचं आहे. आमची मनगट फुरफुरायला लागलेली आहे. दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. दिल्लीचं तख्त मल्हारराव राखीत होते. आमच्या घोड्यांनी कृष्णेचं, गोदावरीचं पाणी पिता पिता यमुनेचं पाणी पिलेलं आहे आणि तेच रक्त आमच्या अंगामध्ये आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आजची सिच्युएशन तुम्हाला सांगतो. नुसतं मुंबई मुंबई करू नका. काय म्हणा, नारा काय द्या, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली, चलो दिल्ली. बांधवांनो, आज धनगरांचं आंदोलन ओरिसात चालू आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज धनगरांचं आंदोलन उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे. आज धनगरांचं आंदोलन उत्तराखंडला चालू आहे. आज धनगरांचं आंदोलन बिहारमध्ये चालू आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, नेपाळमध्ये जैनजीचं आंदोलन झालं. आता आपल्यापैकी जैनजी म्हणजे आमचा अविनाश आहे, सगळ्यात कमी वयाचा आहे ना, उलटा जोरात बोलतो, शिव्या बी होतो, जैनजी आहे. नेपाळ मधल्या जैनजीच्या आंदोलनामध्ये तिथल्या धनगरांची, कुर्डांची जागा चीननं बळकावली. तिथल्या सरकारनं काहीही केलं नाही. तिथली धनगरांची पोरं पेटली. हे एक प्रमुख कारण आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. लडाख मध्ये सोनम वाईचुंगनं जे आंदोलन घेतलंय त्या आंदोलनातलं प्रमुख कारण काय आहे? तिथल्या धनगरांची, कुर्डांची जमीन मोदीनं षडयंत्र करून अदानीला देण्याचा घाट घातलाय. म्हणून लडाख मध्ये सोनम वाईचुंग यांच्या नेतृत्वाखाली धनगरांची पोरं आंदोलन करतायत. हे जरा समजून घ्या, म्हणजे तुमची व्याप्ती कळली का? नुसतं मुंबई मुंबई करू नका. मुंबई म्हणजे काय आपल्यासाठी काही नाही. या पंटरला कधी पंटर पेक्षा आकाचं नरड धरू, ते आपण करू शकतो. प्रत्येक राज्यातल्या प्रमुख नेत्यांचे आमचे संपर्क आहेत. मोदी साहेब, आमच्या सोशल मीडियावर माझा इशारा आहे तुम्हाला. पक्ष म्हणून मी इशारा देत नाही. ज्या वेळेला अहिल्यादेवीच्या पायाजवळ बसून आम्ही आंदोलन करतो त्यावेळेला पक्षाचे जोडे आणि राजकारणाची मानसिकता बाजूला ठेवून इथं आम्ही येतो. त्यामुळे मी पक्षाचं बोलत नाही, परंतु एकदा तुम्हाला देखील दाखवावं लागेल की आमची ताकद काय आहे. आमची ताकद राज्यातली ताकद नाही, आमची ताकद राष्ट्रीयची ताकद आहे. हे जरा आपण समजून घ्या. म्हणून बांधवांनो, जरा बोलायचं तर मोठं बोला, है ना. ठरवायचं तर काय, कारकून व्हायचं ठरवू नका हो. ठरवायचं तर कलेक्टर व्हायचं ठरवा, म्हणजे तहसीलदार, उपजिल्हाधिकारीपर्यंत जाता. स्वप्न नेहमी मोठी बघितली पाहिजे. आणि आपण एकदा ठरवलं तर खूप काही होऊ शकतं.
आता आंदोलनाच्या संदर्भामध्ये लगेच आपल्या कपाळावर आट्या पडल्या. 16 दिवसामध्ये आपण आपली मिळकत काय आहे, मिळकत काय आहे? अरे एवढी पोरं बोलली ही मिळकत नाही, तुम्हाला काही कमी मिळकत वाटते काय? दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला आम्ही तुमच्या बाकीच्या मागण्या मान्य करतो, हे करतो, ते करतो, बरीच आपल्याला आश्वासनं दिली जातात. आता या आंदोलनाच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की उर्वरित आपले जगण्या मरण्याचे महत्वाचे प्रश्न सोडवले जातात. आणखी एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, आपल्या इथल्या सर्वसामान्य कुटुंबामधल्या छोट्या छोट्या शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या, आश्रम शाळेत शिकणाऱ्या पोरांच्या मनामध्ये सुद्धा या आंदोलनाची धग दीपक भाऊच्या निमित्तानं पोहोचलेली आहे. हे आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश. त्यामुळे दीपक भाऊ 16 दिवसाचं आपण आंदोलन केलंय. 16 दिवस न खाता न पिता एका जागेवर राहून उपोषण करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. तुम्ही ज्या वेळेला इकडे तळमळत होता त्यावेळेला आम्ही ताटावर ताव मारत होतो, पण प्रत्येक घास घेताना आम्हाला तुमची आठवण येत होती. त्या घासामध्ये तुमचा चेहरा आम्हाला दिसत होता. तुमचे व्हिडिओ बघणं आम्हाला अतिशय दुःखाचं वाटत. काल तुम्हाला चक्कर आली, संध्याकाळी मी तुम्हाला फोन केला, तुम्ही म्हणाला भिंगे सर तुम्ही मुक्कामाला या. काही गोष्टी नियतीनं वाढवून ठेवलेल्या असतात. माझे 88 वर्षाचे वडील 10 दिवसापासून ऍडमिट आहेत. आज ऑपरेशन करतो, उद्या ऑपरेशन करतो, कधी बीपी वाढतो, कधी त्यांची शुगर वाढते. काल मी सायंकाळी तिथं पोहोचलो असतो, परंतु त्यांचं ऑपरेशन संध्याकाळी झालं. ऑपरेशन झाल्याबरोबर गाडीत बसलो, 12:30 वाजता इथं पोहोचलो. आम्ही नियोजन केलं पुढे काय करायचंय. ते नियोजन आता सगळ्याच्या सगळं मी सांगणार नाही, परंतु एक तुम्हाला सांगतो, 16 दिवसाच्या उपोषणाच्या नंतर आपण एक ठराव घ्यायला काय हरकत आहे. गावामध्ये पोहोचल्यानंतर गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला आपल्याला सांगायचंय की बाबा आता आपल्याला थकायचं नाही, निराश व्हायचं नाही. सोशल मीडियावर वेडं वाकडं काही टाकायचं नाही. आपल्या चळवळीला मराठवाड्याच्या भूमीतला सर्वसामान्य कुटुंबातला हुशार, विद्वान आणि इमानदार माणूस दीपक भाऊ बोराडेच्या निमित्तानं मिळालेला आहे. मी कुणाच्याही मागे जात नाही. माझं व्यक्तिगत सांगतो परमेश्वर, मी दलालाच्या मागे जात नाही, मी चोरायच्या मागे जात नाही. एकदा माणूस कळाला तर त्याच्या पाठीमागे जातो. दीपक भाऊ बोराड्यांना 2019ला आम्ही आमदारकीचं तिकीट दिलं होतं. इथं जाफराबादचे लोक असतील तर त्यांना माहिती आहे, मी त्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि माझं लक्ष होतं. आता लोक म्हणले बघा आता राजकारणाशिवाय पर्याय नाही वगैरे वगैरे. अरे पण लढाव्याच वाटत नाहीत आपल्या लोकांना. राजकीय महत्वाकांक्षाच नाही. कधी कधी मला वाटतं सगळे काय म्हणजे विपरीत आहे. तुमच्या बाप दादाने 2000 वर्ष या भारतात सत्ता केली आणि तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षाच नाही. शेजाऱ्याला म्हणते चला की ग्रामपंचायतला तुम्हाला सरपंच होतो, मला काय करायचंय बापुरावला करा. मग ते मी म्हणतो नाही माणूस चांगला होय पण ते राजकीय नाही. म्हणजे राजकीय नाही असा माणूस चांगला आहे याला लोकशाहीमध्ये शून्य किंमत आहे. कोणालाच भीत नाही तिथे. राजकारणाशिवाय कोणाला भीत नाहीत आणि राजकारणाशिवाय काही होत नाही हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणून अराजकीय अराजकीय शब्द म्हणजे लक्षात आलं का, लोकशाही त्याला कळालेली नाही असं त्याचा लक्षात. लोकशाहीमध्ये ज्यानं आम्हाला शब्द दिला तो पाळत नाही तर मग काय करायचं. आम्ही ज्याला गाद्यावर नेऊन बसवलं सत्तेच्या, त्यानं आम्हाला रस्त्याच्या कडेला उपाशी बसवलं. आता राग आला आम्हाला, मग आता काय करायचं. धोंडे घालायचे. आपले जैनजी धोंडे घालायला तयार आहेत. काय होणार आहे, त्यांचं करिअर बर्बाद होईल.
ती पोरं जलात जातील. काय निर्माण होणार आहे बघितलं पाहिजे. भावनिक होऊन लढाया जिंकता येत नसतात. नुसत्या भावनेनं लढाया जिंकता येत नसतात. नियोजनपूर्वक विचारानं टप्प्याटप्प्यानं करेक्ट कार्यक्रम करावा लागतो. कोणी म्हणलं होतं का दीपक भाऊच्या आंदोलनाच्या निमित्तानं 24 तारखेला लाखो लोक रस्त्यावर येतील? सांगा तुमच्यापैकी असं किती लोकांना वाटलं होतं? आणि खरं खरं बोला कसं काय झालं? हे दीपक भाऊचं यश आहे. म्हणजे आता काहीच होत नाही हो. धनगराच्या आरक्षणाचं काही नाही. आरक्षणाच्या नावानं माणसं आपले गल्ले भरतात. आरक्षणाच्या नावानं माणसं आपल्याला पद मिळवतात. अरे काही जरी मिळालं, पुन्हा किती पोळी शकली तरी समाज इंच भरता होईना आंदोलनातून पुढे जात असतो. समजून घ्या. आणि आता दीपक भाऊ सारखा आपल्याला म्होरक्या मिळालाय. आम्ही सोबत आहोत. आम्ही सोबत आहोत. समजावून सांगतोय. नियोजन पुढचं झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, नाही जर आपल्या गावागावातल्या नेतृत्व करणाऱ्या पोराच्या दारात जिल्ह्याचं तालुक्याचं नेतृत्व घंटा घंटा जर नाही बसलं तर आमचं नाव तुम्ही बदलून ठेवा. कोणत्याही पक्षाच्या असो, घंटा घंटा माणसं तुमच्या दारात बसली पाहिजे. मी नेहमी म्हणतो, या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला काही मिळालं नाही. विरोबा खंडोबाची एकच कृपा आमच्यावर आहे, ती म्हणजे आमची लोकसंख्या. आणि लोकसंख्येच्या जोरावरती आम्ही कोणतंही सरकार पाडू शकतो आणि कुणाचंही सरकार निर्माण करू. हे आम्ही 2014ला दाखवलं. आता मुख्य तुम्हाला सांगतो काय. बऱ्याच वेळेला काय असतं, बल्ब लागणार बल्ब शाड झाला म्हणतो. वरी चढून कुणीच बघणार खरंच बल्ब शाड झाला काय म्हणजे. बऱ्याच वेळेला त्या वायरिंग मधून ती लाईटच जाईना. राठोड साहेब, त्या वायरिंग मधून लाईटच जाईना. मग वायरिंग बघावं लागते. बऱ्याच वेळेला वायरिंग चांगली राहते पण बोर्डात प्रॉब्लेम राहते. यायला का तुमच्या लक्षामध्ये? भाजपच्या बोर्डात प्रॉब्लेम आहे, बल्ब मध्ये नाही. आणि तो बोर्ड आहे संघाचा, RSSचा, बंच ऑफ थॉटचा. म्हणून लक्षात घ्या, धनगरांच्या एसटी आरक्षणाच्या न्याय हक्काला बदल देण्यासाठी ओबीसीचा आरक्षणाचा लढा उभा केला गेला. मी गांभीर्यानं बोलतोय. कारण या महाराष्ट्रामध्ये मराठे आणि धनगर जोपर्यंत एकमेकाच्या अंगावर जात नाहीत तोपर्यंत भाजपाचं राजकारण सुरळीत होत नाही. हे तुम्हाला कळत नसेल पण फडणवीसला ते कळतं. हे माझं राजकीय भाषण आहे, समजून घ्या पण जरा. आणि म्हणून आम्हाला पण आता कळतंय, आता ओबीसी कडून आता आमच्या डोसक्यावर हिंदूच्या टोप्या घातल्या. या विषयावर 2 मिनिटं बोलतो मी आपल्याशी. आणि आज विजयादशमीच्या निमित्तानं हे सोनं तुम्ही घरी घेऊन जावा आणि त्याचं वाटप, हे विचाराचं सोनं तुम्ही आपल्या लोकांमध्ये वाटा. फडणवीस नेहमी हिंदू हिंदू करतो. अरे मग बाबा, होळकरांची राजवट ही हिंदूची राजवट होती का नाही होती? मग होळकरशाही गिळंकृत करण्याचं काम कोणी केलं? कोणी केलं? पेशव्यांनी केलं. यशवंतराव होळकरांना जिवे मारून त्यांना होळकरशाही पासून परांगण करण्याचं काम कोणी केलं? पेशव्यानं केलं. विठोजी होळकराला शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली कुणी दिलं आणि दिल्ली दारावरती बसून हाच दुसरा बाजीराव पेशवे खदखदा हसत होता. त्याचं हसणं जर तुमच्या कानापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही होळकरांचे वंशज नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून मुद्द्याचं बोलतोय. हा फॉल्ट बल्ब मध्ये नाही, हा फॉल्ट वायरिंग मध्ये नाही, हा फॉल्ट बोर्डात आहे, बोर्डात. आणि तो बोर्ड संघाचा बोर्ड आहे. अरे त्याला तुमचंच काय, कुणाचंच आरक्षण द्यायचं नाही.
तुम्हाला काय वाटतं? तुमचं कुणाचंच आरक्षण द्यायचं नाही, फक्त आरक्षणाच्या नावानं भांडण लावण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी होतोय. म्हणून बांधवांनो, जी सत्ता आमचा विचार करणार नसेल, मी नेहमी म्हणतो, अरे फडणवीसा, तू आमचं घोंगडं बघितलं पण आमच्या हातातली काठी आणखी बघितली नाही. तुला घोंगडं दिलंय आम्ही 2014ला. 2014 पासून 11 वर्ष तुला खरोखरच कळवळा असता तर तुम्ही GR बद्दल बोलला असता, तुम्ही नोटिफिकेशन बद्दल बोलला असता, अंमलबजावणी बद्दल बोलला असता. आमचे लोक वारंवार उपोषण करतायत, आमचे लोक बलिदान देत आहेत, मरतायत. आमचे लोक आजही मेंढराच्या पाठीमागे दररोज 35 किलोमीटर चालतायत. आमच्या लेकरांना शाळा नाही, आमच्या बायकांची इज्जत आम्ही उघड्यावर तिथं ठेवतो. आमच्यावरती हल्ले होतात, आम्ही नोकऱ्यात नाही, आम्ही शासनात नाही, आम्ही प्रशासनात नाही. या 11 वर्षात माईच्या इमानदारीनं तू फडणवीस एकदा सांग की तू या 11 वर्षात यापैकी कोणता प्रश्न सोडलास? माझा हा जाहीर सवाल तुमच्या माध्यमातून, हे राजकीय भाषण आहे, माझा सवाल आहे तुम्हाला. तुम्हाला मी संधी दिली 11 वर्षात माय बापाच्या इमानदारीनं एकदा आमच्या समाजासमोर येऊन सांगा, 11 वर्षामध्ये मी हे केलंय, तुमच्या लेकरांसाठी केलंय, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी केलंय, तुमच्या मेंढपाळासाठी केलंय, तुमच्या शेतमजुरासाठी केलंय, तुमच्या विस्थापित होणाऱ्या सगळ्या लोकांच्या बद्दल केलंय. माझ्या मुखेड तालुक्यातून आज घडीला 26,000 लोक विस्थापित झालेले. आपल्या समाजाचे गावापासून, शेतीपासून, भावकीपासून ही माणसं तोडण्यात आली. सामान्य मजूर म्हणून ते पुण्या, मुंबईला, हैदराबादला राहतात आणि आम्ही मरतोय, पाय खोदतोय. आणि तू 3.5% वाला गादीवर बसतोस, आयुष करतोस, प्रोटोकॉल घेऊन फिरतोस, बाव 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 तुझी गाडी फिरते ना, हे बाव 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 आम्ही भंडारा उधळल्यामुळे होतोय. तुझी काय ताकद आहे? आणि त्यामुळं संकल्प करा माय बापाच्या इमानदारीनं, अहिल्यादेवीचे वारसदार म्हणून आणि दीपक भाऊचे सैनिक म्हणून. सर्टिफिकेट नाही तर मतदान नाही. आता सुरू होते बघा, ते बोलते हो ते काँग्रेसचं भाई. अरे उद्या माझी सत्ता आली तरी हेच बोलेल. ती छाती आहे आमच्याकडं, घाबरणारी, भीती बाळगणारी ही अवलाद नाही. आम्ही सुसंस्कृत आहोत, पण एकदा सुसंस्कृतपणा बाजूला टाकला ना, आमच्यावर तर रानटी कुणीच नाही. आजमावून बघा, पहिल्या लांडग्याला हुसकवतो आम्ही, पण लांडगा लईचा आला तर त्याला 2 भागामध्ये फाडतो. ही आमची ताकद आहे, ही आमची संस्कृती आहे. आणि त्यामुळं नारा काय द्यायचा आता? एक पहिलं नारा, सर्टिफिकेट नाही तर, सर्टिफिकेट नाही तर नाही. माझं जरा भाजपचे हे दिसायला हे मला यावं. आता जेवायचंच आपल्याला घर जाऊन दीपक भाऊला घेऊन जेवायचं. सर्टिफिकेट नाही, भातावरणाचे धनगर वैदिक. अरे मोठ्याची आहोत आपण, मोठ्याला आवाज कलेक्टर पर्यंत जाऊ दे. सर्टिफिकेट नाही तर, सर्टिफिकेट नाही तर. आणि आता चलो चलो चलो. व्हेरी गुड. कोणी म्हणलं नाही पाहिजे सारा पॅटर्न आपण देऊ रे, दुसऱ्याच्या पॅटर्नवर चालणारी आपली अवलाद नाही. आणि त्यावेळेला जिथून होळकरांचं बांड निशाण घेऊन 26 जानेवारीला मार्च होतो ना, त्या मार्च मध्ये जे घोडे असतात ना, तसल्याच एखाद्या घोड्यावरती दीपक भाऊ बोराडे बसतील आणि त्याच्या पाठीमाग हे सगळं पिवळं वादळ खडकेल. एकदा बघूच कडे आता आखरीच बघू. याच्यावर विचार करा, नव्या पॅटर्नवर विचार करा. आलं लक्षात? ज्या रस्त्यानं लोक गेले पुन्हा कागदवेचं त्याच्या मागे जाऊ नका. हे लक्षात या, जरा मोठा विचार करा आणि ते आपण करू शकतो.
कारण तुमच्या रक्तामासाचे लोक भारतातल्या प्रत्येक राज्यात आहे. तुमची ताकद ओळख आहे बाबा, आहे ना. आणि जाता जाता एक फक्त कथा सांगणार आहे दीपक भाऊ तुमच्यासाठी. करण्याचा खरं भाषणाची वेळ नाही. तुम्ही थकलेत आणि मानसिक पातळीवर आधीच तुम्ही तर किती थकले असाल. क्रिएटिव्ह वाढलंय, शुगर डाऊन आहे, खूप सावरती प्रभाव पडतोय त्याचा. 2 दिवस जर आंदोलन चाललं तर या माणसाला अर्धांग वायूचा झटका येऊ शकतो. काय करायचंय? किती लोक आपल्याकडे तेज तर्रार लोक किती आहेत समाजात. या निमित्तानं दिव्याला दिवा पेटणार आहे. गावागावामध्ये दीपक भाऊ सारखे तेज तर्रार माणसं निर्माण होणार आहे. हे या आंदोलनाचं यश आहे. आणि म्हणून दीपक भाऊ तुमचं नाव दीपक आहे. तुम्ही नुसते दीपक नाही, तुम्ही धनगरांचे कुलदीपक आहात. नुसते दीपक नाही, तुम्ही धनगरांचे कुलदीपक आहात. आणि लढण्याचा जो नंदादीप या आपल्या दीपकरावनं पेटवलाय. दादा तुम्ही पंढरपूरचे आता एवढे मोठे आसामी आहात. हे फतेपूरकर आहे, तुम्हाला माहित नसेल. हे जरा ओळखी करून त्यांचा वेळ गेला तर गेला. उभा टाका, उभा टाका. हे आदित्य दादा फतेपूरकर, हे पंढरपूरचे जहागीरदार आहेत. जरा बघा कोण आहे. आज महाराष्ट्रातलं होळकरशाहीचं सगळं जे काही जमीन जायदाद जुमला सगळा त्याचे विश्वस्त आहेत. यांच्यामुळं होळकर वडा वाचला, यांच्यामुळं पंढरपूरचा शिंदे वडा वाचला. यांची आजी आणि पृथ्वीराज बाबा चव्हाणाची आई या क्लासमेट होत्या. म्हणजे आता कळलं का. यांच्या घरामध्ये शाहू महाराज राहिले, यांच्या घरामध्ये यशवंतराव चव्हाण राहिले, यांच्या घरामध्ये पंडित नेहरू इंदिरा गांधी राहिल्या. सगळे मुख्यमंत्री पंढरपूरला गेल्यावर यांच्या घरी राहतात. हे आपले सोयरे होत. पुन्हा म्हणतात कोण व्हायची आपले राहतात काय असे म्हणतात. ओळखीच नाही आपल्याला. आता हे फतेपूरकर तुम्हाला माहित नाही, मग तुम्हाला गडेरियाची काय ताकद माहित आहे सांगा की. तुम्हाला पालची काय ताकद माहित आहे, तुम्हाला पूर्वाची काय ताकद माहित आहे, तुम्हाला गड्डीची ताकद काय माहित आहे, तुम्हाला बघेलाची ताकद काय माहित आहे माहित आहे का. मग ते कधी माहित झालं तुम्हाला? दिल्लीला गेल्यावर माहिती आहे की नाही. म्हणून लोकांना पोरायला बघायला मिळालं पाहिजे ही आपली भावना आहे. म्हणून दीपक भाऊ तुमच्यासाठी एक मी महत्वाची कथा सांगणार आहे. ती कथा काय सांगते बघा. तुम्हाला नामदेव ढसाळ माहित आहे सगळ्यांना, तुम्ही मोठा कविता. नामदेव ढसाळाच्या एका कविता संग्रहाचं नाव आहे मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले. भारी कविता संग्रह पोरांनी वाचला. काय कविता संग्रहाचं नाव? मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले. अविनाशाई ही कथा आहे चीन मधली एक लोककथा. चीन मधल्या एका खेड्यामध्ये दीपक भाऊ सारखा एक सामान्य शेतकरी होता. अवतीभोवतीच्या डोंगराच्या पलीकड असणाऱ्या गावांमध्ये बखळ पाऊस पडायचा. याच्या गावात पाऊसच पडायचा. मग ते म्हणलं आमच्या गावाला पाऊस का पडला. कोणी म्हणलं देवामुळे पडला, कोणी म्हणलं कोणतरी करणी केली, कोणी म्हणलं जादूटोणा केला, कोणी म्हणला महाराजांना शाप दिला. बघाय कहाणी कशी आहे. त्यानं म्हणलं हे सगळं करून बघितलं. म्हणला नारळ फोडलो, बकरे कापलो, तरी मी पाऊस पडत नाही. मग तो गेला अभ्यासकाकडे, तो गेला शास्त्रज्ञाकडे आणि त्याने सांगितलं मग अरे म्हणले तुझ्या गावच्या बाजूला जे डोंगर आहे ते डोंगर उंच आहे आणि तो उंच डोंगर ईशान्य मोसमी वारे अडवतो. जसं तुम्हाला माहित आहे का आपल्या इथं साताऱ्याच्या भागात येत आपला गणेश झाले की त्या परिसरामध्ये पावसाळ्यातला पाऊस 2 तास 3 तासावर मोजतात. ज्याला मानदेश म्हणतात, मानचा परिसर म्हणतात. आलं लक्षात. तिथं धनगरांची संख्या कशी आहे. दुष्काळ जिथं तिथं आपण तुम्ही चिंताच करू नका. सुकाळ आहे तिथं हे सुकाळीचे सगळं दुरुस्त करू. तुम्ही फक्त दीपक भाऊ म्हणतात तसं विश्वास ठेवा. आणि मग तुम्हाला आता काय करावं लागेल तर ते शास्त्रज्ञ हसता हसता काय म्हणलं माहिती आहे काय. काही नाही हो म्हातारे बाबा, डोंगर कापावं लागेल मला. काय म्हणला? डोंगर कापावं लागेल. कापावं लागेल
कापायचा कशाला म्हणला, उचलून ठेवतो म्हणला बाजूला. कोण म्हणलं? 60 वर्षाचा म्हातारा शेतकरी साधा. काय म्हणला? माझ्या गावाला पाऊस येणारा पाऊस जर हा डोंगर अडीत असेल तर तो डोंगर कापला म्हणला, उचलून ठेवतो म्हणला. लोक हसू लागले. माझ्या म्हणले म्हातारा पागल झालं, काही बी बोलाले म्हणजे असं कुठं होते. आता म्हातारा सकाळी निघाला ना 5 ला, कोंबडं आरवलं, म्हाताऱ्याने टिकास कुदळ घेतली, आपले 5 पोरं घेतले, सुरू केला डोंगर तोडायला. जाणारे येणारे म्हणजे आईला पागल झाले म्हणजे असं कुठं होतंय का? आणि एक जण म्हणलं म्हातारी भाऊ काय नाही सगळं करताय मला, घामानं सगळं अंग घाम गळालाय मला, रांगोळी पडली मला घामाची, कसं होईल म्हणलं. त्यानं म्हणलं काय होणार आहे, आणि तुम्ही किती बी केलं तरी आता काय म्हणलं, तुम्हाला लईत लय आयुष्य 20 वर्षात म्हणलं, तुमच्या पोरायचं लईत लय आयुष्य आणखी 60 वर्ष म्हणलं, आणि पुढे काय होईल. आणि काय उत्तर दिलं ऐका जरा. सुधाकरराव त्यांना उत्तर काही ना माहित आहे म्हणला, या पिढीला तर मी सोबत घेतलंय म्हणला, आम्ही डोंगर रोज खोदणार, आम्ही मरता मरता दुसऱ्या पिढीला सांगू म्हणला की बाबा हे डोंगर आपल्या बापानं आपल्या आज्यानं फोडायला सुरुवात केली, तुला बी फोडायचंय जन्मभर. दुसरी पोळी मरायला आली की ती तिसऱ्या पिढीला सांगू म्हणला. आणि असं करून कमीत कमी 10व्या 12व्या पिढीमध्ये माझ्या घरानं हा डोंगर उचलून पलीकडे ठेवलेला असेल म्हणला. जिद्द आहे आपली. आलं लक्षात? ही कहाणी का सांगितली तुम्हाला? जिद्द. त्यामुळं विजले धनगर विजले म्हणले, अरे जालन्यात पेटले रे बापू. धनगर कधी विजत नसतो, दुसऱ्याचे दिवे विजवतो. आणि आता आपल्याला दुसऱ्याचे दिवे विजवण्याचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. हे आता कोंडीत सापडले. बऱ्यापैकी फडणवीस साहेबांचं पितांबर ओलं झालेलं आहे. दीपक भाऊ तुम्ही हे डोक्यात आणू नका, तुमची ताकद काय आहे हे 10-15 दिवसाचा आराम केल्यावर तुम्हाला कळल. आता कळणार नाही. तुम्ही महाराष्ट्रात काय चमत्कार घडवलाय, काय जादू घडवली हे तुम्हाला आता नाही कळणार. 15 दिवसानंतर ताजे तवाने उठून तुम्ही ज्या वेळेला म्हणाल की मी येतोय नांदेडला, तेव्हा तुम्हाला ताकद कळेल. मी येतोय पंढरपुराला, त्यावेळेला तुम्हाला तुमची ताकद कळेल. आणि मला खात्री आहे ताकद कळल्यावर बऱ्याच वेळेला आपले मोडके बिघडतात, जिम्मेदाऱ्यापासून पळतात, परंतु तुम्ही पळणार नाही याची खात्री मी देतो. तुम्ही आमदार होता खासदार होता मला माहित नाही, पण तुमच्या निमित्तानं या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 5-25 पोरं विधिमंडळाचं दार तोडून आमदार होते, दिल्लीचं दार तोडून खासदार होतील, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. त्यामुळं तुमच्या मनामध्ये किंतु परंतु अजिबात येऊ देऊ नका. सेनापतीच्या मनात किंतु परंतु नाही. अरे त्या दिवशी सुद्धा माझी लई इच्छा होती 24 तारखेला. एवढे लोक आले होते, मी दीपक भाऊ बोलून दाखवलं. म्हणला काहीच नाही दीपक भाऊ, तुम्ही जागेवर आम्ही बी जागेवर, जा उठतच नाही. मायला ते फडणवीस हातामध्ये शरबताचा ग्लास घेऊन हेलिकॉप्टर धरून इथं पळत आला. टायमिंग महत्वाची आहे. आलं लक्षात? मांडी घालून बसतो काय, आम्ही काय करत नाही. SP साहेब आमचं भांडण तुमच्या सोबत नाही, पोलीसवाले आमचं भांडण तुमच्या सोबत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊन, अहिल्या देवीची पिंड आमच्या हातात आहे, आम्ही जागेवरून उठणार नाही, कोणाला शिवी देणार नाही. अरे शांततेची जी ताकद असते ना ती दंग्यात नसते, लक्षात घ्या. म्हणून 110 देशामध्ये गांधीजीचे पुतळे आहेत. गोडसेचा पुतळा कुठं आहे का? काय घेता याच्यातून विचार घ्या ना. टोप्या घालून आता हिंदू हिंदू, कोण हिंदू? होळकर हिंदू नव्हते? तुमच्या बाप जात्याच्या कत्तली करणाऱ्या अवलादी आपण बसवल्या. मान्य आहे का तुम्हाला? कधीतरी डिबेट करा, कोणीतरी काहीतरी सांगतं आणि लगेच आपण कपडा वाजवायला लागतो. कसं चालेल? कसा समाज सुधारे? तो एका दिशेनं विचारपूर्वक आपल्याला घेऊन जायचं असेल. बाकीचं मला माहित नाही. दीपक भाऊ तुमच्या निमित्तानं मराठवाड्यातलं एक एक गाव एका विशिष्ट दिशेनंच चालणार आहे. आता दिशा बिघडणार नाही, दिशा बिघडू द्यायची नाही, एवढंच या निमित्तानं मी बोलतो.
खूप उशीर झालेला आहे आपल्या सर्वांच्या वतीने. दीपक भाऊ, तुम्ही इतिहास घडवलाय, तुम्हाला हे आज कळणार नाही. आणखी 5-10 वर्षानंतर ज्या वेळेला समाजाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला तुमचं अक्षर सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाईल. त्यागी माणसालाच वंदन करतात, भोगी माणसाला कोणी वंदन करत नसतं. तुम्ही त्याग केलाय, तुम्ही समर्पण दिलंय, तुम्ही प्रामाणिकता दाखवलेली आहे. तुम्हाला मॅनेज करण्याची हिंमत कोणत्याही शक्तीमध्ये नाही हे तुम्ही दाखवलेले आहे. आणि त्यामुळे याच्या पुढे दीपक भाऊ, सरकार येत नाही, मीडिया येत नाही, सरकारकडे जायचं नाही, सरकार तुमच्यापर्यंत चालत आलं पाहिजे. एवढी ताकद येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही देऊ. द्यायची का नाही द्यायची? का कंटाळली नाही ना? म्हणून सांगितलं ना ते की आता येणारं इलेक्शन आहे, कोंडीत सापडलंय, त्यामुळे त्याला कोंडीत पकडायचं. आपल्यामध्ये हाटाफूट होऊ द्यायची, हाटाफूट होऊ द्यायची नाही. आलं लक्षात? यांच्याबद्दल काहीतरी सोशल मीडियाला आणतात, काहीतरी करतात, आपलीच राहतात. आपल्या संगत लढून घे जर आपण, आपल्याला दुसऱ्या शत्रूची गरजच नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त दीपक बोराडे काय सांगतात त्याच्यावरच निर्णय करायचा. लक्षात आहे? आणि दीपक भाऊने आंदोलन सोडावं वाटतं ना आपल्याला? आपल्याला आपला नेता गमवायचा नाही ना? आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आज दसऱ्याचं जेवण आमच्या सोबत दीपक भाऊंनी जेवावं. काय वाटत असेल आमच्या वहिनींना, काय वाटत असेल दीपक भाऊंच्या आईला, मुलीला काय वाटत असेल जरा कल्पना करा. एक दिवसाचा उपवास धरतो तर बायकोच्या जवळ त्या स्वयंपाकघरात वट्याजवळ जाऊन काय भगर करायलीस, काय साबुदाणा करायलीस, केळं नाहीत का, रताळे नाहीत का? 16 दिवस बसणं ही सोपी गोष्ट नसते, आतडीत कुठतात. आणि त्यामुळे दीपक भाऊ, तुम्ही आम्हाला लाख मोलाचे आहात. मी हात जोडून या सगळ्यांच्या वतीनं, कारण आता कोणी बोलणार नाही, सगळ्यांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो, सरकारच्या हातानं हात वर करू नका. सरकारच्या हातानं आम्हाला उपोषण सोडायचं, सरकार आमचं. सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट द्या, दारावर या, सर्टिफिकेट द्या, सर्टिफिकेट द्या. आता दीपक भाऊ, आपल्या कुठल्याच एखाद्या बालिकेच्या हातानं, लहान मुलीच्या हातानं आपण उपोषण सोडावं, आमच्या सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे. आणि याच्या पुढे आपल्या आदेशानुसार या महाराष्ट्रातले लोक काम करणार आहेत. आपण, माझी विनंती आहे, आता हायपर होऊ नये, राग व्यक्त करू नका. आता राग बी करायचं नाही, आपल्याला त्रास करायचा नाही. आता जो काही त्रास द्यायचा आहे तो फडणवीस सरकारला आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे का